नमस्कार शिक्षक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ॲडमिनिस्ट्रेटर निनाद या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत आहे। आजची आपली अपडेट ही शिक्षक भरतीविषयीची अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आणि ही जी माहिती आपल्याला देतो आहे त्याची दखल किंवा त्यासंबंधीची माहिती ही लोकसत्ता वृत्तपत्राने देखील शनिवारच्या अंकामध्ये प्रकाशित केलेली आहे। खरं तर आंतरजिल्हा बदलीने अनेक शिक्षकांना यंदा कार्यमुक्त केले जाणार आहे। यामध्ये मुख्यत्वे पुणे जिल्ह्याचा विचार करता दिव्यांग शिक्षकांचा भरणा अधिक आहे, ज्यांना सेवेची 3 वर्ष अतिदुर्गम किंवा दुर्गम भागामध्ये झालेली आहेत। त्यांना आपल्या मूळ गावी जाण्याकरिता सुरुवातीला प्रथमतः कार्यमुक्त केले जाणार आहे आणि तदनंतर त्यांच्या जागी असेल किंवा दुर्गम भागामध्ये ज्या काही शाळांमध्ये व्हॅकन्सी आहे, रिक्त पदे आहेत, तिथं टप्प्याटप्प्याने सर्व उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे। आता एक शिक्षकाला जे आंतरजिल्हा बदलीनं पवित्र पोर्टलच्या माध्यमातून रिलीव्ह होणार आहेत बीड ह्या जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यातून बीड जिल्ह्यामध्ये, त्यांच्याकडून मिळालेली ही ऑथेंटिकेट माहिती आहे की अनेक उमेदवारांना दलाल असतील, एजंट असतील यांच्या माध्यमातून संवाद साधला जातो आणि त्यांना तसं विचारलं जातं किंवा सांगितलं जातं की आम्ही तुमची नियुक्ती तुम्हाला मिळवून देतो, तुम्हाला लवकरात लवकर नियुक्ती मिळेल, चांगल्या ठिकाणी नियुक्ती मिळेल, शहराच्या जवळ नियुक्ती मिळेल, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील करतो, त्यासाठी अशी रक्कम वरती इथे पाठवायला लागेल, त्याचं तुम्हाला रिप्लाय येईल किंवा त्या माध्यमातून तुमचं काम लवकर होईल असे बतावण्या केल्या जातात। परंतु ह्या शिक्षकाकडून मिळालेल्या माहितीनुसार अशा भूलथापांना उमेदवारांनी मूळतः बळी पडू नये। याचं कारण असं आहे की पवित्र पोर्टलद्वारे जी भरती प्रक्रिया राबवली जात आहे ती 100% पारदर्शक पद्धतीनेच राबवली जात आहे। तुम्हाला माहितीच असेल की काही वर्षापूर्वी IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करत असताना अनेक कोटींचे व्यवहार केले जातात अशी बातमी पेपरमध्ये, वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाली होती। मात्र शिक्षकांची जी बदली असते, आंतरजिल्हा बदली असेल किंवा जिल्हांतर्गत बदली असेल, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं शुल्क लागत नाही। ते पूर्णपणे मोफत आणि पूर्णपणे गोपनीय स्तरावरती पवित्र पोर्टल किंवा त्या बदली ॲपच्या माध्यमातून केलं जातं। त्याच पद्धतीने ही भरती प्रक्रिया देखील अशाच रीतीने पूर्णपणे ट्रान्सपरंटली कार्यान्वित केली जाणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच सर्व प्रकारच्या स्टाफने कुठल्याही प्रकारच्या भूलथापांना बळी पडायची गरज नाही। खरं तर कसं होतं की शिक्षकांना जी माहिती मिळते ती शिक्षकेतर कर्मचारी किंवा त्यांचे कोणी नातेवाईक यांच्या माध्यमातून कळत असते की अशी प्रक्रिया केली जाते। तर अशा प्रोसेसवरती अवलंबून राहायचं काहीच कारण नाही आहे। आपली प्रक्रिया ही खूप ट्रान्सपरंटली होणारच आहे। थोडा अवधी लागतो आहे, थोडा संयम बाळगायची निश्चितच आवश्यकता आहे। लोकसत्ताने प्रकाशित केलेलं जी बातमी आहे त्याचे देखील कात्रण मी इथे या ठिकाणी दर्शवतो आहे। याचं कारण असं की समाज माध्यमांमध्ये देखील, यूट्यूबला देखील अनेक जण खरी माहिती अशा नावाखाली खोटी माहिती प्रसारित करण्याचं काम करत असतात। त्या माहितीवरती कोणीही विसंबून राहू नये आणि शासनाच्या कार्यभारावरती विश्वास ठेवावा। आपल्याला हा व्हिडिओ आवडला आहे, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या ॲडमिनिस्ट्रेटर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।